हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की बा शेतीसोबत काहीतरी जोडधंदा करावं. म्हणून मग काही जण वाटतं चला शेळ्या पाळावं आपण, शेतीसोबत 10-12 किंवा 4-5 शेळ्या पाळावं. म्हणून मग काही शेतकरी काय करतात, मोठमोठे जे शेळीपालन आहेत त्यांना भेट देण्यासाठी जातात आणि तिथं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की यांचं शेड असं आहे मोठ्याच्या मोठं, आणि मग यांच्या वाणीच आपण पण शेड बनवायचं. आणि मग येतात आणि मस्त आपलं आपण पण 2-2.5-3 लाखाचं शेड बनवतात मित्रांनो. तर अशी गलती नका करू मित्रांनो. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर शेडवर 2-2.5 लाख रुपये खर्च केले तर मग तुम्हाला उत्पन्न कशातून भेटणार? शेड थोडं उत्पन्न देणार आहे. उत्पन्न देणार तुम्हाला शेळ्या मित्रांनो. शेळ्याचे पिल्ले झाल्यानंतर आणि ते विकल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील ना. तर त्यासाठी शेडवर जास्त खर्च करू नका मित्रांनो. आणि माझं म्हणजे 5 वर्ष झाली मित्रांनो, मी माझ्या 5 वर्षापासून शेळी पालन करतोय मित्रांनो. 5 वर्षाचा थोडाफार अनुभव आहे आपल्याला. जास्त काय आता तुम्ही म्हणसाल काहीतरी उगाच फेकायले काहीतरी, तसं काही नाही मित्रांनो. 5-6 वर्ष झाले. तर आपण कसं आहे, कामाला पण जातो बाहेर आणि आईबाबा आपले थोडेफार हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण बाहेर पण कामाला जातो. आईबाबा आपले सांभाळतात शेळ्या. काही अडचण आली तर आपल्याला कॉल करून सांगतात की असं असं व्हायले. तर त्यासाठी आपल्या एरियातल्या जे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे डॉक्टर असतात, त्यांचे नंबर ठेवायचे आपल्याजवळ मित्रांनो. नवीन शेळीपालक आहेत त्यांनी तर 4-2 डॉक्टर लोकांचे नंबर आपल्यापाशी हमखास व्हायला पाहिजे. आणि शेळ्या घेताना काही तर काळजी म्हणजे काय, त्यानंतर काय करता, बेपाऱ्यापाशी घेता. त्यात तर तुम्ही मित्रांनो तसं न करता आपण शेळ्या कशा घ्यायच्या मित्रांनो, शेतकऱ्यापासल्या शेळ्या घ्यायच्या. का नाही घ्यायच्या बेपाऱ्यापल्या शेळ्या? तर कसं आहे मित्रांनो, ते लांब लांबच्या मार्केटमधून आणतात, म्हणजे लांब लांबच्या कोण्या बाजारातल्या शेळ्या आणि आपल्या इकडे इकायला बाजारामध्ये आणतात. तर तुम्ही त्या शेळ्या आणल्यानंतर बेपाऱ्यापासल्या शेळ्या घेतल्यानंतर काय होतं मित्रांनो सांगतो तुम्हाला. तर त्या शेळ्या लांबच्या आणल्यामुळं बेपाऱ्यानं आपल्या बाजारात आपण घेतो आणि आपण घरी आणल्यानंतर त्यांचं काय होतं माहीत आहे का, 4-5 दिवस मस्त चारा खातात, मस्त राहतात. आणि 4-5 दिवसाच्या नंतर काय होतं, आपल्या इकडं काय होतं, मस्त म्हणजे संडास लागते, कोणती रुंगती, कोणती बसती, मग चारा खात नाही. मग झालं चालू आपलं. मग कशामुळं होतं तुम्हाला सांगतो. तिकडं वातावरण वेगळं असतं मित्रांनो आणि आपल्या इकडं वातावरण वेगळं असतं. त्यामुळं शेळ्याचं अशा पद्धतीनं काय काय होतंच मित्रांनो. कारण संडास लागणं, ताप येणं, मग रुंगून बसणं, मग काही ना काही चालूच राहतं. तर त्यांना आपल्या इकडं वातावरण सूट होत नाही. तर अशा पद्धतीनं जास्त करून तुम्ही होईल तेवढं शेतकऱ्याकडून शेळ्या घ्यायचं प्रयत्न करा. आणि शेळ्या घेताना आपल्या एरियातल्या शेळ्या घ्या मित्रांनो. जवळपासच्या बाजारातल्या घ्या, लांब बाजारात जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि शेळ्या आपल्या गावरानतीच्या मित्रांनो, आपल्या ज्या एरियात शेळ्या आहेत त्याच शेळ्या निवडा मित्रांनो. दुसरी जात निवडण्याचा प्रयत्न करू नका. आणि शेळ्या निवडताना एक काळजी घ्या मित्रांनो. शेळ्या घेताना काय काय जण काय करतात, मोठमोठ्याल्या शेळ्या घेतात, अशा मोठमोठ्याल्या मथाऱ्या दिल्या. आणि मग मग काय होते, 2च इथं देतात तुमच्यापाशी, झालं मग ती झाली मथारीन, मग इकूनच टाकावं लागते. तर असं न करता तुम्ही काय करा, पाठी घ्या मित्रांनो. पाठी म्हणजे साधारण 2 इताच्या, 1 इताची, 2 इताची. म्हणजे तुमच्यापाशी आणल्यानंतर तुमच्याजवळ 5-6 इथं तिचे झाले पाहिजे, कमीत कमी 5-6 इथं. तेव्हा मग तुम्हाला लाँग टाईम, म्हणजे कसं आहे, एकदा शेळी घेतली तर 5-6 वर्षे तिचे इथं भेटले पाहिजे, म्हणजे पिले भेटले पाहिजे तुम्हाला. आणि चांगली मोठी शेळी घ्यायला गेली तर मग ती मथारी झालेली असती आणि ती देती 2-3 इथं. 2 इतात मग तुम्हाला इकूनच टाकावं लागती. मग ती काय जाती, तिचे काय पैसे येणार तुम्हाला जास्त नाही. म्हणून म्हणतो, मग तुम्ही पाठी घेण्याचा प्रयत्न करा. आणि अशी चूक करू नका की बेपाऱ्याकडून जास्त घेण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. आणि शेडवर जास्त न खर्च करता जास्त खर्च करा मित्रांनो. शेळ्या कसं आहे, तुम्हाला शेड काय पण देणार नाही. आणि शेळ्या कसं आहे, ज्या पिल्ले झाले शेळ्याचे आणि ते इकल्यानंतर तुम्हाला त्यातून पैसे भेटतील, शेडमधून तुम्हाला काही भेटणार नाही. आणि काहींचं काय असते, जाऊ द्या शेडच मोठ्याच्या मोठं करा आणि त्याच्यात 10 शेळ्या आणा. मग 10 शेळ्याचं उत्पन्न किती भेटणार, आणि शेडवर तुम्ही 2-2.5 लाख रुपये खर्च केले. म्हणजे मग असं न करता तुम्ही मित्रांनो शेळ्यावर जास्त लक्ष द्या, शेळ्या जास्त खरेदी करा. आणि शेड साधारण केलं तरी चालते. आणि जेव्हा तुम्हाला मग त्याचा अभ्यास आला, म्हणजे त्याच्यात तुमचं मन रमलं, तुम्हाला त्यातलं समद्या गोष्टींचं माहिती झाली, औषधीची, तर मग मोठं शेड उभारा. आणि कसं आहे मित्रांनो, औषधीची माहिती करून घ्या. कारण कसं आहे, डॉक्टरच्या भरोश्यावर जास्त राहता येत नाही. कारण स्वतःची बी काहीतरी औषधी माहिती पाहिजे मित्रांनो, तर शेळी सक्सेस राहणंच. डॉक्टरच्या भरोश्यावर जास्त. आणि डॉक्टरचे पण नंबर ठेवा 4-5 तुमच्या एरियात जे डॉक्टर आहेत, जे
शेळी पालन म्हणजे ढोर डॉक्टर आहेत तर त्यांचा पण नंबर तुमच्यापाशी राहू द्या, कारण कधी काय होईल काय सांगता येत नाही म्हणून म्हणतो. तर ही शेळीपालन म्हणजे मित्रांनो एक शेतकऱ्याचं ATM आहे मित्रांनो. जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा तुम्ही दोरी बांधायची आणि बाजारात न्यायचं, तुमचे पैसे रेडी. तर कसा वाटला व्हिडिओ, चला मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चला मग सबस्क्राईब करून टाका एकदा चॅनलला. ओके बाय.